अहो काय झालं? हे काय करताय तुम्ही? आपण हेल्प मागणार फॉर डॉक्युमेंटरी. अँड यु नो व्हॉट डॉक्युमेंटरी मराठीमध्ये माहितीपट बोलतात. ते विचारणार. आय मस्ट नो. अहो पण मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. Are you serious? What? It's okay. Parsha nahi. Rule is rule. So you'll help me, right? अहो तिथेच उतरा नाहीतर आप्पा येतील. I'll sit here. इथे छान वाटतं. It's nice. खुश ना आता? Yep. सगळं एका झटक्यात सॉल्व्ह झालं. Yeah, I know. आता उद्यापासून आपण परत कामाला सुरुवात करूया. Thanks. Thank you so much. हे सगळं आप्पांमुळे झालंय. तुम्ही त्यांना थँक्स म्हणा. Yeah, right. बोलतं. आता नको. म्हणजे त्यांनी सांगितलं म्हणून मी तुमची मदत करते. आता तुम्ही पुन्हा विचारायला गेलात तर मी तुम्हाला कशी मदत करू हे सांगतील आप्पा. आणि ते नियम तुम्हाला महागात पडतील. Yeah, right. Then नको. तुम्ही सहजच विचारलं की आप्पांना विचारलं तर. आणि आज आप्पा तयार झाले. कसं काय घडलं असेल हे सगळं? हो. अरे हा तर चमत्कारी बाबा नचिकेत निघाला. हो ना यार, तुझी विल पॉवर खरंच खूप सॉलिड आहे नॅक. Yeah, I managed it somehow. I am चमत्कारी नाचिकेत बाबा. चला मी निघते. Yeah. Good day. हो 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 आपण बोलू त्याबद्दल. अरे थांब रे. हो हो मी तुम्हाला परत फोन करतो. तू शांत बस, शांत बस. किती आवाज करतोस बाबा? बोलत होते ना. देणार आहे ताई. सई भरो बाई एकदाचा त्याला पेढा. हे घे. ए ताई, मी मोठा झालोय, मी स्वतः खाणार. हो का? माहितीये किती मोठा झालाय ते. खा. अहो चहा. नाही ते चहाचं ठीक आहे. मला पण पेढा हवाय. बाबा, पेढा मोठ्या माणसांनी खायचा नसतो, लहान मुलांनीच खायचा असतो. हो तूच आत्ता म्हणालास ना मी मोठा झालोय म्हणून. अरे अरे चिनू. हळू ए, हळू. बरे बघू बघा आपल्या दुकानातला पेढा कसा लागतोय ते. वा उत्कृष्ट. बघा या मुलाच्या नादात ना तुमचा चहा गार झाला. मी पटकन गरम करून देते तुम्हाला. बरं काका, हा शेवटचा चहा. सकाळपासून तिसऱ्यांदा चहा घेतोयस तू. काय? तिसरा? अजिबात चहा मिळणार नाही तुम्हाला. आता काय गरम बिरम करून तर अजिबात आहे. मी देणार होते. आता काकू चिडली त्याला मी काय करू? नाही चहा मिळाला नाही त्याचं दुःख नाहीये मला. पण तुझ्या चेहऱ्यावरचं जुनं हसू परत आलं हे बघून खूप छान वाटलं. काल अशी चेहरा पाडून बसली होतीस ना, मला बघवत नव्हतं. बरं फार विचारणार नाही मी, पण तुझ्या सगळ्या शंकांचं निरसन झालं का नाही? अरे काका ते काय झालं की ठीक आहे तू आनंदात आहेस ना, मग झालं तर. बाकी डिटेल्स द्यायची अजिबात गरज नाही. बघू. नमस्कार. हॅलो हॅलो. अहो बोला ना. बोलायचं नव्हतं तर फोन का केलात? बोलायचं नसतं तर स्वतःचाही वेळ फुकट घालवतात आणि आपलाही. मी मानसीला थोडासा चहा द्यायला सांगतोच. अरे मानसी मानसी. नमस्कार. Hi, it's me. Meet me at Kupan. Sai, तुम्ही why didn't you talk on the phone? तुम्ही थेट घरी फोन केला?
इथून पुढे फोन करायचा नाही घरी. वाय काय झालं? यू डोंट हॅव अ मोबाईल, कॉन्टॅक्ट कसा करणार? काहीही झालं तरी घरी फोन करायचा नाही. आप्पांनी फोन उचलला असता तर. राईट दॅट वॉज अ पॉसिबिलिटी. म्हणूनच म्हणते फोन करायचा नाही आणि आजपासून हा नियम आहे. व्हॉट न्यू राऊंड? हे कधी डिसाईड झालं? आत्ताच. काहीही झालं आणि कितीही महत्वाचं काम असलं तरी फोन करायचा नाही. Alright. As you wish. But tell me, tomorrow काय करणार? When are you coming home? हो ना, मी पण तोच विचार करते. Say, it's okay. Stress नको घेऊ. Decide झालं, call me. Okay? Take down my number. त्यापेक्षा सांगा तुम्ही, मी पाठ करते. Say. What are you doing? Just decide केला. No more calls. You forgot. अरे हो, फोन तर करायचेच नाहीयेत. Exactly. No more phone calls. शाबास. But then करायचं काय उद्या? मी सांगते तुम्हाला. Say, that's the issue. सांगणार कसा? No more phone calls. हो, मी बघते हो कसं काय करायचं ते. बरं, मी निघते आता. हां. Alright. अरे ए, तुम्हाला पेढा द्यायचा राहूनच गेला. पेढा for what? आता सगळं आपल्या मनासारखं होतंय ना, म्हणून हा पेढा. Say, tell me one thing. Somewhere deep down, तुला help करायचा होता मला, right? हो, म्हणजे होतीच. Say, here, take this. Plate सारखा होणार. आई आज सगळं अगदी लवकर आवरून झालं नाही? हो बाई ते सांज वेळी उन्हे सावली सपेल गावी. अरे वा, आज माझी लेक आनंदात दिसते अगदी. काल काय झालं होतं ग तुला? हं? ते काही नाही आहे. काही नाही म्हणे. काय ग? ओ ग माझे अगं बाई हात ओले. थांब पदराला नको पुसू. ओरड मला. आई कोण आहे तेच कळत नाही. आई, काल चुकले मी. क्षमा कर मला. काय ग हे काय आता? तू काल एवढ्या प्रेमाने मला म्हणालीस की तेल लावून देते आणि मी वेडेपणा केला. अगं माझं बाळ ते. अगं आईकडे वेडेपणा नाही करायचं तर कोणाकडे करायचं मग? काही नाही ग एवढं त्याच्यात. अगं वेडाबाई, तेवढ्यासाठी रडतेस काय तू? हं? अगं बाई, मगाशी फक्त डोळेच ओले होते, आता मी अख्खा चेहराच ओला केला. अशीच हसत राहा नेहमी. सांग आता तूच सांग तिला. बरं सई, ओटा तेवढा पुसून घ्या. आणि हे बघ, दुपारी झोपायचंय, संध्याकाळी खूप कामं असतात ना. हा. आई मी वरती बघते हा, काय ते. हो आजी. आलं ग लाडात माझं पिल्लू. काय खूप 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 आनंद झालाय. त्या नचिकेतला मदत करते मी. ते कळलंय मला. पण आता पुढे काय करायचं ठरवलंय? तेच तर सुचत नाहीये ना ग. मी काय म्हणते, आपल्या न्याहारीचा एखादा पारंपरिक पदार्थ दाखव ना त्याला. हो, पण काय करायचं? थालीपीठ, खिचडी, घावन दाखव. घावन आणि चटणी. हा अगदी पारंपरिक आणि सोपा पदार्थ. हे छान आहे, हे छान सुचलंय. हा. बरं आजी, त्याच्यासाठी तांदळाचं पीठ आणि चटणी. बरं ऐक ना, ते चटणीसाठी काय काय लागतं ते मला सांग, मी यादी करते. अगच हे बघ, घावांसाठी तांदळाचं पीठ. एक मिनिट. आणि आपण नारळाची चटणी केली ना, तर नारळ, कोथिंबीर, लिंबू, मीठ. हा आजी, थोडी साखर घालू का? घाल ना, मस्त लागेल. थोडीशीच घाल पण. हा. आणि हे सगळं तुझे आप्पा यायच्या आत नेऊन दे त्यांना चिकेतला. हो. ही बाई ठेवते. जा पटकन. खुशीत आहे ग बाई लेकरू माझं. ही कल्पना ना
वेंधळी आहे नुसती. फडका इथेच ठेवून गेली. पण ओटा मात्र स्वच्छ झालाय अगदी. सई, ए सई, सई, अगं अख्ख्या घरभर तुला शोधतोय, तू इथं काय करतेस? ते हा काही नाही आप्पा, हे बघा ना गवत किती वाढलंय ना. वाढलेलं गवत हे कालच मी कापलंय. आणि तू आज चल पहिली. काय मला एक पुस्तक सापडत नाहीये, ते शोधून दे मला. चल. हो आप्पा, तुम्ही भा पुढे, मी आलेच. नाही नाही, तू आधी चल. तू इथं का थांबतेस? ते हा हे बघा ना आप्पा, फुलं किती छान आहेत ना, बघत राहावं असं वाटतं. अगं तगरीची फुलं दिसायला साधी असतात, पण हे झाड अतिशय बहुगुणी असतं बरं का. हो. याचा काढा हा निद्रानाशावर अतिशय गुणकारी असतो. आणि हो, तगरीचं चूर्ण हे घसा आणि डोळ्यांच्या रोगावर अतिशय फायदेशीर असतं. हो. हा. बरं चला आप्पा, आपण आतमध्ये जाऊयात, पाऊस येईल ना. हो, पावसाची तुझा शक्यता आहे. चल 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 हा, चल बाई, चला. चल चल. Oh God. अरे 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 रिवा मेलो. शी. आई काय आलं? लोक
साईने चिट दिला बट इट वॉज टॉर्न अँड वेट. चिठ्ठी दिली. अय मजा आहे तुमची. हा तुमची लव्ह स्टोरी सुरू पण झाली, ती पण एकदम जुन्या स्टाईल मध्ये. चिठ्ठ्या वगैरे देऊन कबूतर जा 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 कबूतर जा जा. What are you doing? Shut up. शटअप काय भाई, मी काय बोलतो, पण ऑस्ट्रेलियन बर्गर आणि उकडीचा मोदक यांच्यात हे सगळं सुरू कधी झालं? सुरू काय नाही, त्या डॉक्युमेंटरीसाठी हेल्प करते, दॅट्स इट. आवाज काय भाई, हे असं हेल्प करून करूनच मोठ्या मोठ्या लव्ह स्टोरीची सुरुवात होते ना. ऑलराइट, यू आर टॉकिंग रबिश नाउ, ओके? हे पण मला एक कळलं नाही, व्हॉट? तुमच्यात हे सगळं सुरू झालं आणि तुम्ही मला सांगितलं नाही. ऑलराइट, नाउ यू आर गेटिंग ऑन माय नर्व्स. नाही 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 नाही, तू नर्वस होऊ नको. तुझी लव्ह स्टोरी हिट होण्यासाठी ना मी मदत करणार. तुझ्या चिठ्ठ्या पोचवणार, त्या अप्पा केतकरचा मार खाणार, पाहिजे तर त्या अप्पा केतकरला घरात घुसून मारणार. नाही नाही, हे काय नाही पाहिजे, ओके? जस्ट शट अप. अरे भाई, मुंबई सिडनी युतीचा विजय असो. मुंबई सिडनी युतीच. You have gone crazy, you get that? अरे सकाळी लवकर उठायचंय, मी झोपतोय, तू पण झोप. Yeah, thanks for reminding. Sai said लवकर उठायचं, new rule. मग Sleep, sleep. भाऊजी घ्या, गरम गरम चहा घ्या. अहो घ्या चहा. नको काय, आता कोण घेणार तो? भलतच असतं बाई तुमचं. नाही अरे 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 सावकाश. घ्यावं लागणार आहे तुला. नाही अरे काय चाललंय तुझं, एवढी धावपळ करतोस? हं? मी घेऊनच येते दूध. अरे अरे बाळा थांब. चिन्मयानंद, चहाचा पेला सांडेल. हो ना, आणि तुझ्या अंगावर पडलं तर वेडा कुठला. चल चल इकडे, चल बस इकडे. गुपचूप दूध प्यायचं. मानसी, दूध आण ग. हो, आले. बघतोय हा कसा पित नाही. शांत बसायचं. हे घे, घे. पटकन संपवायचंय. आई मला दूध नकोय. द्यावं लागेल, संपव पटकन. अहो काय प्रभात फेरीला जाताय ना? किती वाजलेत बघितलं का? हे बघा, मी प्रभात फेरीला जाईन नाही तर जाणार नाही. तुम्ही माझ्या मागे लागू नका. अहो मी मागे. कशी जाऊ तिथे? बघूया थांब. चल, झालं तुझं? दे इकडे. मानसी, मी याला शाळेत सोडून येतो. तू जरा ना डबा तयार ठेव. हो. हो, चल. वहिनी, मी वरच्या खोलीतला पसारा आवरून येते. हा हा हो. जीभ काप्पा इथेच आहेत अजून. कशी जाणार आहे मी तिकडे? बघ ना किती उशीर लावतायत. जाणार आहेत की नाही हेही कळत नाहीये. अगं बाई, तुम्ही दोघी इथे अशा काय उभ्या? हळू बोल, हळू. तुम्ही दोघी इथे काय करताय अशा? मग सांगते. काय चाललंय तुम्हा बायकांचं सकाळी सकाळी? काय हे कल्पना? नाही कुठे काय. हो मी ते घ्यायला आले होते. हे आवरायचं राहिलेलं ना, पटकन घेऊन जाते. आमच्या मोठ्या सुनबाई म्हणजे देशावर फार मोठं संकट आलंय असं घरात वावरत असतात. हा, पूर आलाय ना. हा वेगळ्याच जगात वावरत असतो. आई काय झालं, तुम्ही अशा का वागताय आज? कल्पना, माझ्यासाठी अर्धा पेला चहा टाकतेस का? चहा का? हा. आत्ता टाकते. हा, त्यात टाक. काय? हा, टाक.
इथे कोणी पाहायच्या आत ह्यांनी दार उघडायला हवं. तर घरात कोणी आहे की नाही? नचिकेत,